उमेदवाराचं भाषण, त्यानंतर सन्माननीय पवार साहेबांचं भाषण होणार आहे. भुसावळचे धुरंधर नेते आदरणीय संतोष भाऊ चौधरी यांचं या ठिकाणी आदरणीय संतोष भाऊ चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचे. पवार साहेब तुम आगे बढ़ो. आदरणीय संतोष भाऊ चौधरी मंचाकडे येतील. डी झोन मध्ये फक्त संतोष भाऊ चौधरी येतील. पोलीस प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे झाला. मूळचे ते आता रावेत तालुक्यामध्ये उद्योजक म्हणून जरी कार्यरत असले तरी त्यांचं कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्रावर आहे. अतिशय छोटीशी सुरुवात त्यांनी मेकॅनिकल या व्यवसायातून केली. मेकॅनिक ते उद्योजक ते समाजसेवक. मी आदरणीय श्रीरामदादा पाटील यांना विनंती करतो त्यांना संबोधित करावं. नमस्कार मंडळी. लोकसभा निवडणूक 2024च्या निमित्ताने महाविकास आघाडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या संयुक्त मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले देशाचे नेते, आमचे मार्गदर्शक श्रद्धास्थान शेतकऱ्यांचे कैवारी श्रद्धेय शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचप्रमाणे या स्नेही माझ्यावर खूप प्रेम करणारे असे अरुणभाई गुजराती, म्हणजे मागच्या 2019 मध्ये सुद्धा पक्षाचं तिकीट घेण्यासाठी जेव्हा गेलो, म्हणजे जाणार होतो, बाबूजींनी जेव्हा बोललो होतो तेव्हा सुद्धा भाईजींकडेच मी तिथे गेलो, बाईंकडेच गेलो. आणि आता ह्यावेळेस सुद्धा तिकीट घेण्यासाठी गेलो त्यावेळेस चोपड्यालाच गेलो त्याला अप्पांच्या मुलाच्या लग्नाच्या हळदीसाठी. त्याचप्रमाणे ज्यांनी खरं तर सर्वात पहिले फोन जो केला रावेरमधून, आमच्या रावेर नगरीचे प्रथम नागरिक नाना मोहम्मद, त्यानंतर संतोष भाऊ चौधरी 2021 मध्ये त्यांनी सुद्धा मला प्रमोट केलं होतं. राजूभाऊ वानखेडे आणि लोक चौधरी या लोकांनी बाबूजींना फोन केले आणि बाबूजींनी मला तिथे हात धरून नेलं आणि त्या दिवशी सुद्धा मला बाबूजींनी मला प्रमोट केलं आणि त्यावेळेस पासून लावलेलं बीज आज हे आता छोट्या झाडाच्या वृक्षाच्या रूपात तुमच्यासमोर आहे. असे आमचे ईश्वर बाबूजी. आपल्या जळगाव जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खूप मोठ्या मनाचे, त्यांचा आदर आम्ही एकदम छोटे होतो तेव्हापासून करतो. आमच्या प्रल्हाद भाऊ आणि त्याच्यानंतर भैया साहेब असे आमचे रवींद्रजी भैया, ज्यांची मुलुक मैदान तो म्हणतात ते असे आमचे सतीशांना पाटील, माजी पालकमंत्री, माजी मंत्री, त्याचप्रमाणे आमचे गुलाबराव देवकर साहेब माजी पालकमंत्री, त्यांच्या बरेच मंत्रीपद त्यांचे आपल्याकडे होते. त्याचप्रमाणे या राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणीताई खडसे, दिलीपरावजी सोनवणे, त्याचप्रमाणे राजीवजी देशमुख साहेब, भारतजी ललवानी साहेब, किशोरजी पाटील, ज्ञानेश्वरजी बोरसे, शंकरजी राऊत राजपूत, सोपान पाटील साहेब आणि शिवसेना उभाटा गटाचे सावंत साहेब, अरुणदादा पाटील, घनश्यामजी अण्णा पाटील, शरदजी पाटील, राजू शेठ गोराजी, डी.के. पाटील, वंदनाताई चौधरी, एजाज मलिक आणि आमचे बंधू जे खरंच प्रेम करतात. मी बऱ्याच वेळा सांगितलं की त्यांचं ते माझे मोठे बंधू आहेत, त्यांनी माझ्यावर प्रेम करतात. थोडासा राग असतो पण तो सर्व माझ्यावरती ते इतके प्रेम करतात ज्यांनी मला सर्वात पहिले प्रमोट केलं. आमचे संतोष भाऊ चौधरी आणि सर्व सन्मानी व्यासपीठ समोर बसले सर्व माझे पदाधिकारी, भगिनी आणि माझ्यावर प्रेम करणारे सर्व जामनेर वासीय. खर तर साहेब, खूप मनस्वी आनंद होतोय की माझ्यासारखा छोटासा मुलगा आहे खालून, म्हणजे आपल्याला कल्पना असेल, मी तुम्हाला सांगितलं आपल्या भेटीमध्ये सुद्धा, 1980 साली जेव्हा आपण शेतकरी दिंडी काढली होती
त्यावेळेस रणगाव हे तापी काठचं गाव, अगदी छोटं 1000 लोक वस्तीचं गाव, या खेड्यामध्ये माझ्यासारखा एक त्या पट्ट्याच्या पॅन्टवरती बनियांवरती आपल्या मागे फिरणारा मुलगा, तो मी हा श्रीराम पाटील आहे. बरं, आमचे ज्यांनी खरंच माझ्यावर खूप मनापासून प्रेम करतात, सॉरी दादा, आमचे ज्यांनी ठाण मांडलेलं आहे की ही लोकसभेची निवड सीट, महाविकास आघाडीची सीट तुतारी वाजवून ही विजयाचं प्रतीक याच्यावरती आपल्याला सिद्ध मानून त्यांनी निवडून आणण्याचे ठाण मांडलेले असे आमचे आदरणीय रायगड तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्रीदादा चौधरी. सॉरी दादा, त्यावेळेस कुठे हो, मी एक निरागस माणूस, काही नाही, पण साहेब त्यावेळेस शेतकरी दिंडी काढली, त्यांच्या मागे मी फिरत होतो. मी साहेबांना जेव्हा पहिली भेट माझी झाली तेव्हा मी साहेबांना आठवण दिली, साहेब त्यावेळेची शेतकरी दिंडी. म्हणजे तेव्हापासून त्यावेळेच माझं प्रेम कुठेतरी जुळलं, कुठेतरी माझं ऋणानुबंध असेल. मी बऱ्याच वेळा माझ्या मित्रांना म्हणायचं की साहेब मला एकदा असे अचानक बोलवतील, आणि खरोखर सांगतो तुम्हाला 2019 जेव्हा बाबूजींनी मला घेऊन गेलं ना, अरे म्हटलं काय कमाल, हे असे त्यावेळेस जास्तीत जास्त 8 ते 10 वर्षाचा होतो मी. त्यावेळेला कशासाठी निघाली हे मला माहिती समजत नव्हते, पण या दिंडीत एक साधं शर्ट पायजामा घातलेली, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि चालण्यात उत्साह असलेली त्यांची मूर्ती मला अजूनही आठवते. अगदी अलीकडेपर्यंत कधी त्यांच्याशी थेट संपर्क आला नाही, पण एकूणच त्यांची कार्यपद्धतीने शेतकऱ्यांमध्ये त्यांनी घेतलेली ठोस निर्णय याबद्दल माझ्या मनात आदराची भावना होती. याच शेतकरी दिंडीतून पवार साहेबांनी ज्यांच्या सरकारकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी करून घेतली, आणि याच दिंडीनंतर पवार साहेबांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला. त्यावेळी मी पवार साहेबांचा पाहिलेला आत्मविश्वास, दुर्दम्य इच्छाशक्ती, तडक आणि उत्साह यात स्वरही परत झालेला नाही साहेब, हे मी अनुभवतो आहे. साहेब, रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार संसदीय लोकसभेत पाठवण्याचं आपलं स्वप्न आहे, आणि त्याच्या पूर्तीसाठी मला आपण ही जबाबदारी दिली आहे, याबद्दल मी कृतज्ञ व्यक्त करतो, आणि कधीही आपल्या या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही साहेब. त्याचप्रमाणे मी पण संघर्षातून वाढलो साहेब, मोठा झालो. आज माझ्या विविध उद्योगात 500 ते 700 हजार लोकांची रोजगार देऊन शकलो. जनतेसाठी आणि अधिक मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी माध्यमांचा, शासन माध्यमांचा उपयोग केला पाहिजे हे माझ्या लक्षात आलं, म्हणून ही निवडणूक लढवण्याची इच्छा माझी झाली. श्रद्धेय पवार साहेबांनी ती संधी मला दिली, आणि ती गेल्या 10-15 वर्षापासून बघतोय. समाजातील स्थिती गंभीर होत चालली आहे. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, केळीला कापसाला भाव नाही, अशी परिस्थिती दिसते आहे. रोजगाराच्या शोधात जळगावचा जिल्ह्यातील युवकांचा मुंबई पुण्याकडील वाट धरावी लागते. याशिवाय स्थानिक पातळीवर असंख्य प्रश्न आहेत. जळगाव जिल्ह्यातून फुटलेली केळीची निर्यात या कामी आपल्या लोकप्रतिनिधींची उदारशीलता, रेल्वेद्वारा उत्तर भारतात केळी वॅगन्स पाठवली जायची, त्याचे मागील वर्षापासूनचे बंद पडलेले अनुदान, तळोदा रामपूर या नियोजित राष्ट्रीय स्वतंत्र मार्गाचा ग्राव्हेलकडून जायला हवा होता, तो तिकडून जात नाही, आणि तिकडून जायला जनतेचा आणि शेतकऱ्यांचा विरोध आहे. खरं तर म्हणजे काय, जर करायचं नसेल तर कुठला तरी वेगळा मार्ग टाकायचा, कुठला तरी वेगळ्या मार्गाने जायचं, आणि लोकांची दिशाभूल करायची, आणि विरोध झाला की तो काम आपलं थांबायचं. हे या सरकारचं, या लोकप्रतिनिधीचं काम आहे साहेब. या लोकप्रतिनिधीने ह्या रस्त्याचा राजपत्र निघालं तरी सुद्धा या लोकप्रतिनिधीला माहिती साहेब की हे खरोखर झालंय की नाही. आम्ही जेव्हा मी स्वतः याचं आंदोलन केलं, याच्याबद्दल आवाज उठवला, त्यावेळेस त्यांनी आम्ही पत्र दिलेलं आहे, हे होणार आहे, असं चालू आहे. अजूनही त्याच्यावरती कुठला निर्णय झाला नाही साहेब. आपल्या केंद्रीय लोकप्रतिनिधींनी गेल्या 10 वर्षात नाव घेता येईल असे कुठलाही प्रकल्प केले आणला या मतदारसंघात आणला नाही. या भागातील विविध रेल्वे स्थानकांवर मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांना थांबा अजून मिळालेला नाही. ज्या गाड्या काही चालू होत्या कोरोनामध्ये बंद झाल्या, अशा गाड्या सुद्धा बंद पडल्या, त्या आजपर्यंत यांनी चालू केल्या नाही. कधी संसदेत यांनी प्रश्न मांडलेला नाही. आणि सर्वात कमी गैरहजर असलेला प्रतिनिधी आपला आहे, आपला हा लोकसभेचा प्रतिनिधी आहे ना, सर्वात कमी गैरहजर असलेला संसद असला मी तिकट बाका ताबा त्या मिळू शकला नाही. केळी पीक विम्याची नुकसान भरपाई हा तर फार मोठा गैरप्रश्न असेल.
प्रश्न निर्माण होत राहतात पण त्याचे सोल्युशन निघत नाही. आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. येणाऱ्या काळात आपण त्याच्यावर सोल्युशन काढू. प्रत्येक वर्षी तेच प्रश्न येतात तेच आणि पुन्हा पुन्हा येणाऱ्या प्रश्नांना सोल्युशन काढणे हे आपल्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी आपणास सांगितलं की आपण साहेबांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारे निभावू अशी मी आपल्याला ग्वाही देतो. जळगाव जिल्ह्यातून नियमित विमान सेवा साहेब विमान सेवा जरी चालू उद्या विमान सेवा जर चालू उद्या जळगाववरून अजिंठा लेणी ही आपली फक्त 50 किलोमीटरची आहे आणि 50 किलोमीटर अजिंठा लेणी असल्यावर सुद्धा औरंगाबादवरून 100 किलोमीटर फॉरेनरचा यावं लागतं. तेच फॉरेनर जर आपल्या जळगाव जिल्ह्यात आले साहेब तिथल्या जळगाव जिल्ह्यातला हवा आहे. हॉटेल व्यवसाय असेल बाकीचे अदर व्यवसाय असतील आणि शेवटचा पोशिंदा आपला शेतकरी आहे. पण त्याला लागणारा शेतीचा माल वाढेल म्हणजे शेतकऱ्याला चांगला त्याचा भाव मिळेल. हे व्हायला पाहिजे. विमान सेवा रेग्युलर सुरू व्हायला पाहिजे. केळीचे आगार या परिसरात असल्यामुळे मुंबई दिल्लीकडे जाणाऱ्या सुपरफास्ट गाड्यांचे थांबे येथील रेल्वे स्थानकावर मिळावेत. येथील नागरिकांचा उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्या साहेब. इथे आरोग्य सुविधा कुठेही होत नाही. आरोग्य सुविधा जर कोणी बोलत नाही साहेब. आमच्या दिव्यांग बांधवांना स्वयंचलित म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या 3 चाकी सायकली मिळाव्या. ही अशी अनेक स्वप्न मी माझ्या मतदार बंधू बंधुकींना पुढाशी बाळगून आहेत. ती पूर्ण करण्यासाठी मला आपल्या मतदारांपूर्वी आशीर्वादाची गरज आहे. येत्या 13 मे रोजी आपण तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आपल्याला बटन दाबायचं आहे. मी आपल्याला आधी एक सांगू इच्छितो की आपल्याला कल्पना ज्या वेळेस मला तिकीट डिक्लेअर झालं त्यावेळेसच मी आपल्या माध्यमाच्या समोर क्लिअर केलं होतं की ही उमेदवारी माझी नाही, ही उमेदवारी आपली सर्वांची हे पब्लिकला मी सपोर्ट करतो आणि मी आपल्याला सपोर्ट केलेली ही लढाई माझी एकट्याची नाही, ती आपली सर्वांची आहे. सर्वांना मिळून ही लढाई लढायची आहे. पण तुम्हाला एकच आश्वस्त करतो मी इथे कुठलाही सत्ता कुठे भोगण्यासाठी आलो नाही, कुठला पैसा कमवण्यासाठी आलो नाही. आलोय तर फक्त समाजसेवा करण्यासाठी, समाजसेवेला जास्त बळकटी देण्यासाठी शासनाचा आपल्याला सपोर्ट असायला पाहिजे. साहेबांचा सपोर्ट आहे, महाविकास आघाडीचा सर्व सपोर्ट आहे. मी आपल्याला आश्वस्त करतो की आपल्या विश्वासाला साहेबांच्या सर्वांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. कार्यक्रमाच्या यानंतर आदरणीय संतोष भाऊ चौधरी बोलतील. संतोष भाऊ म्हणजे नो चिंता. कार्यक्रमाच्या आस्थानंतर पौरा सेंट्रल स्कूल या ठिकाणी सर्वांची जेवणाची व्यवस्था केली आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आदरणीय संतोष भाऊ चौधरी. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहीराम भाऊ साठे, महात्मा ज्योतिबा, सावित्रीबाई फुले, लोकपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, महाराणा प्रताप, मौलाना अबुल कलाम आझाद यांना वंदन करून माझ्या 2 शब्दांना सुरुवात करतो. आजच्या या सभेला आपल्या सर्वांचे लाडके, आपल्या या देशाचे माजी कृषी मंत्री आणि आमचे सर्वांचे हृदयाचे स्थान आदरणीय पवारसाहेब, श्रीरामजी पाटील, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित जामनेर भागातील व विविध जिल्ह्यातून आपले आलेले सर्व कार्यकर्ते, बंधूंनो, मित्रांनो, माझ्या मातांनो, भगिनींनो, सर्वात अगोदर तर साहेब उशीर झाला त्याबद्दल आपली सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो. काही लोकांना असं वाटलं की संतोष चौधरी 4 फॉर्म घेऊन गेले, परंतु 4 फॉर्म साहेब मी जे घेऊन आलो आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या नावाने घेऊन आलो आहे. त्याच्यामुळे बाकीच्या विषयाचा जे काही लोक विचार करत होते किंवा विचार करत असतील त्यांनी जीवनात असा कोणताही विचार करू नये की संतोष चौधरी पवार साहेबांच्या शब्दाच्या बाहेर कधीही जाणार नाही. आणि आपण सर्वांनी पाहिलं की आपण लहानचे मोठे जे झालो आहे राजकारणामध्ये, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालो आहे. अशा परिस्थितीमध्ये साहेबांना भरपूरशे लोक सोडून गेले. आमच्याशी सुद्धा खूप लोकांनी दगा केला, करू द्या. परंतु साहेब मी आपल्याला खात्रीने सांगतो की आज पहिली सभा आहे. अजून आम्हाला किमान 2 सभा आपल्याला द्याव्या लागतील आणि 1-2 सभा आम्हाला संध्याकाळच्या द्या अशी आमची विनंती आहे. कारण भरपूर काही दिवसाचा बॅकलॉग बाकी आहे, भरपूरसं ठोकायचं आहे.
आणि प्रेमाने नको. कारण मला आठवते की एक वेळेस मी आलो होतो साहेब या बाजारपट्ट्याच्या सभेमध्ये बोरासाठी आलो होतो आणि शेवटच्या दिवसाची सभा होती. त्या एका सभेमध्ये आपण बोराला नगराध्यक्ष बनलो होतो आपल्याला माहिती आहे. मी खात्रीने सांगतो साहेब, भुसावळ तालुका असो, जामनेर तालुका असो, जामनेर विधानसभा मतदारसंघ असो, मुक्ताईनगर मतदारसंघ असो, हे सर्व जे मतदारसंघ असतील ते श्रीराम पाटलाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात जाऊन जीवाचं रान करू, रात्रदिवस एक करू आणि 13 तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत आम्ही झोपणार नाही एवढी खात्री आपल्याला या ठिकाणी देतो आणि श्रीराम पाटलाला आम्ही विजय खेचून आणू एवढी सुद्धा खात्री आपल्याला या ठिकाणी देतो. साहेब, श्रीराम पाटलांच्या बाजूने खूप चांगला प्रोत्साहन लोकांचं आहे. त्याचं सर्वात मोठी गोष्ट काय असेल तर साहेब 2 विषय आहे महत्वाचे. एक आपल्याला सोडून गेलेले आणि उद्धव साहेबांना सोडून गेलेले यांना या जिल्ह्यातली नाही तर महाराष्ट्रातली जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आपल्याला. भरपूरशा ठिकाणी करंट बाहेरून दिसत नाही आहे साहेब, परंतु अंडरकरंट लय बेकार आहे, खूप जोरात आहे. ते त्या 13 तारखेला समजेल. फक्त माझी कार्यकर्त्यांना एक विनंती आहे की 13 तारखेला या ठिकाणी भरपूरसे विषय होतील. नेहमीप्रमाणे दबाव आणण्याचे प्रयत्न होतील, दादागिरी करण्याचा प्रयत्न होईल आणि त्या ठिकाणी जे मशीन आहे त्या मशीनकडे लक्ष देण्याचं काम तुमचं आमचं सर्वांचं राहील. किती बरोबर आहे की नाही त्याला चेक करणे, बाकीच्या गोष्टी करणे आणि विविध गोष्टींकडे लक्ष ठेवून तुम्ही सर्व बूथ जे काही करतात त्यांनी जास्तीत जास्त लक्ष ठेवावे. आणि दादागिरी जर कुठे होत असेल तर दादागिरीचं उत्तर दादागिरीने दिलं जाईल एवढी खात्री सुद्धा आपल्याला या ठिकाणी देतो. मग तो कोणी असो, मग जिल्ह्यातलं कोणीही असो, कुठलाही असो, मग जामनेर असो, मुक्ताईनगर असो का अजून कोणी कुठला असो, त्याची चिंता आम्ही करणार नाही साहेब. आणि आपल्याला माहिती असेल की जनतेसाठी, लोकांसाठी आम्ही विविध केसेस हातावर घेतल्या आहेत. त्याच्याकरता आम्ही बाकीच्या गोष्टीची चिंता करत नाही, घाबरणारही नाही. परंतु यावेळेस मला माहिती आहे की महाराष्ट्राला पवार साहेबांचा आणि उद्धव साहेबांचा बदला घ्यायचा आणि तो बदला या 13 तारखेला सर्व आपण घेतल्याशिवाय राहणार नाही एवढीच खात्री आपल्याला या ठिकाणी. तो भरपूर काही बोलायचं साहेब, पण उशीर झाला आणि आम्हाला आपले विचार ऐकायचे आहे. मी एवढंच खात्रीने सांगेल आपल्याला की आम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये कमी पडणार नाही, मेहनतीमध्ये कमी पडणार नाही. श्रीराम पाटलाला माझी विनंती आहे की आपण प्रत्येक ठिकाणचं प्लॅनिंग फक्त व्यवस्थित करा. तुम्हाला काही अडचण आली तर हक्काने सांगा. आम्ही ज्याचं काम करतो आणि साहेबांनी सांगितल्यानंतर ज्याच्याकडे बोट दाखवलं साहेबांनी आम्ही ते पाहत नाही, त्याला आम्ही रात्रदिवस मदत करून मेहनत करून आमचं कार्य पुढे करू एवढंच खात्री या ठिकाणी देतो. आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण आजपासून जोमाने कामाला लागायचं आहे आणि पवार साहेबांचे आशीर्वाद घेऊन आपल्याला पवार साहेबांना दाखवून द्यायचं आहे. जशी आपली जळगावची सुद्धा लोकसभा आपली येणार आहे तशी रावेरची लोकसभा सुद्धा आपली प्रचंड मताने आली पाहिजे हे माझी विनंती आपल्याला. कारण समोरच्या खासदाराने 10 वर्षात काहीही केलेलं नाही, ओनली पाकडे आणि हायमास. ज्याच्यात साहेब 70% नफा आहे तेच काम, बाकी नो चिंता. माझी आपल्याला विनंती आहे त्या बाकीचं बोलू आपण. साहेबांना बोलणं आहे, साहेबांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलावे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार. पवार साहेब तुम आगे बढ़ो. महाराष्ट्राच्या विधानसभेचे माझे अध्यक्ष
असे योजना श्रीरामभातील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेनेचा पक्ष, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारपूर्वक काम करणारा रिपब्लिकन पक्षाच्या भागाचा या सगळ्याचे राष्ट्रीय पदाधिकारी आणि उपस्थित मंडळी आजकाल मी संसदेच्या वर्षात ऐकत होतो. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचे कदम आणि जो कदम महाराष्ट्र विकास आघाडीला आणतील ही त्यांच्याशी सहमत आहे. मी रामदेवला यायच्या आधी सातारला गेलो होतो. ते प्रचंडराजेच्या ठिकाणी अध्यक्ष दिली. नंतर पुण्याला गेलो होतो. पुण्यावरून अहमदनगरला गेलो. अहमदनगरवरून औरंगाबादला गेलो. औरंगाबाद जालन्याला गेलो आणि जालन्यावरून आज मी जामनेरला येतोय आणि संध्याकाळच्या सगळीच्या खर्चीने अमरावती जातो. या सगळ्या ठिकाणी एक शिक्षक पाहिजे. नवी पिढी उत्साहानं बदल करण्याच्या इच्छेनं ठिकठिकाणी उभी आहे आणि कष्टकरी शेतकरी पाहिजे ती किंमत देऊन परिवर्तन करण्याची भूमिका मांडतात आणि त्यांचा या महाविकास आघाडीला प्रचंड पाठिंबा आहे. ते आम्ही लोकांनी संघर्ष निवड केलं. ते देशापासून केलं. दक्षिणेतली सगळी राज्य उत्तरेकडचे दिल्ली असो, पंजाब असो, हरियाणा असो, आसाम असो, पश्चिम बंगाल असो, असे अनेक राज्याचे नेते एकत्र केले आणि व्यासपीठ तयार केलं. त्या व्यासपीठाचं नाव इंडिया, भारत, आणि त्या मार्गाने आम्ही काम करायचं. ही एकी का करावी लागली? ही एकी करावी लागली गेली 10 वर्ष हिंदुस्थानची सूत्र ज्यांच्या हातामध्ये त्या दुनियाला नेतृत्वाच्याकडे लोकांची सुटका करायची. आज कुठल्याही वर्ग घ्या तो दुःखी अस्वस्थ आहे. तुम्ही शेतीशी संबंधित असलेले घटक काय शिक्षण दिसते मला आठवत आहे की मी 2004 साली शेती खात्याचा देशाचा मंत्री आहे. संमत घेतली राष्ट्रपती भवनावर आणि संमत घेऊन घरी आलो. घरी आल्याच्या नंतर माझ्याकडे एक फाईल आली खात्यातनं आणि त्या फाईलमध्ये लिहिलं होतं की या देशाच्या जनतेला आवश्यक असणारा गहू फक्त 1 महिन्याचा शिल्लक आहे. तांदूळ 1.5 महिन्याचा शिल्लक आहे आणि साखर 1.5 महिन्याची शिल्लक आहे. मी म्हणलं देशाचा उल्लेख कृषी प्रधान देश म्हणून केला जातो आणि कृषी प्रधान देशामध्ये 1 महिन्याचं धान्य सगळे हिंदुस्थानामध्ये जे काही वेळोवेळी झाले, संकट झाली, निसर्गाचा कोप झाला, तर लोकांनी जगायचं कसं? त्या फाईलमध्ये लिहिलं होतं की अमेरिकेवरचे गहू आयात कर, ब्राझीलवरचे गहू आयात कर. मी
ते अतिशय अस्वस्थ झाले की शेतकरी कुटुंबात माझा जन्म हा भारत देश प्रधान देश आणि आमच्या लोकांना खायला देण्यासाठी अन्न धान्य आणि अमेरिकेचं आयुष्य हे चित्र बदललं पाहिजे. आमचा निर्धार आम्ही लोकांनी केला. आमचा निर्धार कशीच चर्चा असेल ते शेती वाढवण्याच्या किमती उत्पादन खर्चाचा विचार करून वाढवलं पाहिजे. नवीन वेळेला ते अजून शेतकऱ्याच्या भरीत दिलं पाहिजे. शेतकऱ्याच्या गावाची किंमत त्याच्या भागात पाहिजे आणि हे करायची चांगली शेती. तुम्हाला पूर्ण विश्वास होता की या देशाचा शेतकरी त्या सरकारपासून देशाला बाहेर काढण्याची जागा आहे. जसा उल्लेख या ठिकाणी उदाहरण केला. मला आठवतं 1980 साली आम्ही लोकांनी शेती भ्रष्टाचारासाठी या जळगाव जिल्ह्यातून नागपूरपर्यंत आम्ही दिंडी काढली आणि त्या दिंडीला जामनेरी आणि या भागातल्या लोकांनी प्रचंड पाठिंबा दिला होता. ते एक जागृती झाली आणि मी शेती खात्याचे काम 18 वर्षाच्या नंतर एक निर्धार केला की हळदे खर्च धान्य आणायचे नाही. ते अनाच्या शेतीचं उत्पादन वाढवलं पाहिजे. अनेक महिनाभराच्या वेळेला एक वाचण्याची होती. यवतमाळ जिल्ह्याच्या एका शेतकऱ्यांनी आस्वाद केली. ते आश्वासन वडीलराजा सगळं हिंदुस्थानला अन्न देणारा तो आत्महत्या का करतो. सरळ दिल्लीवरून आलो नागपूरला यवतमाळला आणि ज्याच्या घरात आत्महत्या होती झाली त्या कुटुंबाला एक भावी त्याचा गेला इंग्लिश आणि तिची 2 मुले शाळेत शिकणारी आणि एक मुलगी लग्नाला आहे. भावी विचारले तुझ्या बाबतीने आत्महत्या केली. तिने सांगितलं मुलगीचं लग्न ठरत होतं आणि मुलगीचं लग्न ठरत होतं. पाहुणे येणार होते. सावकार आला पाहुण्याच्या वेळी आणि त्यांनी ठग मांडली बाहेर काढली. येणाऱ्या पाहुण्याच्या समोर आमची अगदीचे ढेंगावरून निघाले. मुलीचं लग्न मोडलं आणि ते आमच्या मुलीचं लग्न मोडायचं. ते काय करते आत्महत्या केली आणि शिष्य बदलायचं असेल तर शेतकऱ्याच्या डोक्यावर सतत त्याचा गैरविचार करायची वेळ आली. जिल्ह्याला परत गेलो. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते. त्यांच्याशी वाटाघाटी केल्या आणि 8 दिवसाच्या आत हिंदुस्थानच्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं 71,000 कोटीचे कर्ज माफ होता. एक आजार आणि त्याचा फायदा होता की लोकांनी उत्पादन वाढवायला प्रयत्न केले. आज या देशाचं चित्र बनलेलं. जो देश गहू आयात करत होता तो देश जगाच्या 18 देशांना आज गहू पुरवतो. हे कोणी केलं? त्या काळ्या आईची हिरा दाखवणाऱ्या शेतकऱ्यांची. त्यांनी घाम गाळला त्याच्यावर हे झालं. जो देश तांदूळ आयात करत होता आज जगाचा तांदूळ निर्माण करणारा 1 नंबरचा देश भारत. हे कोणी केलं? त्या बळीराजांनी केलं. साखर साम्राज्य जगामध्ये 1 नंबरचं साखर संस्था भारतात होतं. यशाने ते उत्तर प्रदेशात होत होतं. आज ते महाराष्ट्रात होते आणि त्या महाराष्ट्राने त्या देशात उत्तर प्रदेशची साखर क्रांती जगाच्या अनेक देशांना हे सर्व कर्तृत्व ही मेहनत या देशाच्या शेतकऱ्यांनी कष्टाने केली. त्यामध्ये चित्र बनलं गेलं.
पण आज काय आज मोदी साहेबांचं झालं भाषण अनेक टीका टिप्पणी अनेक पण एक कष्ट करणाऱ्या बळीराजाच्या संसाराला मदत होईल असे कोणते विकास केले गोष्टी सांगायच्या टीका टिप्पणी करायची. काल मी जालन्याला होतो. जालना जिल्ह्यामध्ये फरवरीला प्रधानमंत्री आले होते. आणखी काही ठिकाणी गेली त्याची भाषणं वाचली तर देशाचा विचार सांगण्याच्याऐवजी जवाहरलाल नेहरूंच्या टीका कर. जवाहरलाल नेहरूंनी जाऊन वर्ष किती झाली ज्या नेत्याला जाऊन 60 वर्षापेक्षा जास्त काळ झाला जो नेता इंग्रजांचं राज्य असताना त्यांच्या विरुद्ध महात्मा गांधीच्या विचाराने संघर्षामध्ये उतरला. आयुष्याची 11 वर्ष तरुणामध्ये घालवली आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्यानंतर हा देश जगातली महासत्ता व्हावी आणि लोकशाही प्रधान देश व्हावा याच्यासाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या आणि त्या व्यक्तीच्या संबंधी आज प्रधानमंत्री टीका टिप्पणी करतात. जवाहरलाल नेहरू आहेच नाही. नव्या पिढीला नेहरूचं योगदान माहिती नाही आणि अशा व्यक्तीच्या संबंधी टीका करणं ते काय प्रधानमंत्र्याचं काम आहे. प्रत्येक ठिकाणी वगैरे याच्यावर टीका करेल त्याच्यावर टीका करेल याच्यावर टीका करेल त्याच्यावर मिळालेलं राज्य मिळालेला अधिकार हा देशाचा आत्मविश्वास वाढवायला प्रधानमंत्र्यांनी करायचं. पण त्यांना हे लक्षात राहत नाही की आपण हिंदुस्थानचे प्रधानमंत्री आहोत. त्यांना असं वाटतं की आपण भाजपचे प्रधानमंत्री आणि त्यामुळे फक्त भाजप हा विचार त्याची अनेक त्यांनी सांगितलं माझ्या हातात सत्ता द्यायच्या वेळेला 10 वर्ष झाली त्यांच्या हातात सत्ता जाऊन पण त्यांनी घोषणा केली की सत्ता गेल्या मिळाली त्या सत्तेत मी महागाई करीत असतो तेलाचे भाव करीत असतो डिझेलचे दर कमी करतो खर्चाचे भाव कमी करतो. प्रत्येक गोष्टीच्यासाठी त्यांनी नवीन धोरण सांगितलं आणि 10 वर्ष होऊन गेल्याच्या नंतर त्याचे भाव कमी झाले नाही. अनेक गोष्टीचे भाव वाढले. सामान्य माणसाला संसार करणं अवघड झालं आणि ते विचारतात शरद पवार आणि प्रधानमंत्रीचे मोदी साहेब विरोधी पक्ष आणि त्यांनी काम करायचं ते केलं नाही आणि प्रश्न मला विचारतात तुम्ही काय केलं. गमतीची गोष्ट लोकांना एका भारतीय रस्त्यात द्यायचं आणि मूळ प्रश्नाचं भासून त्याला विस्फोट होईल याची खबरदारी घ्यायची हे सूत्र आज मोदींनी घेतलं आणि म्हणून आज या देशामध्ये वेगळा विचार करावा लागेल. कधी लोकांची भाषण कधी इंदिरा गांधी टीका करत कधी जवाहरलाल नेहरू टीका करत कधी राहुल गांधीवर टीका करत. राहुल गांधींनी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पर्यायासाठी देशाच्या विकास समजून घेण्याच्यासाठी हा सगळं कन्याकुमारीपासून दिल्लीपर्यंत चालत गेला आणि दिल्लीपासून उत्तरेकडे चालत गेला. लोकांना भेटलं त्यांच्या प्रश्न समजून घेतले आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी त्याचा प्रयत्न सुरू आणि असाच करला. त्याचा टीकाची माहिती त्याची टीका करी महाराष्ट्र संस्थेचा बाळासाहेब साठ्यांनी संघटना उभी केली मराठी माणसाच्या हिताची दौड करण्यासाठी. बाळासाहेब गेले ही सगळी जबाबदारी उद्धव ठाकरेंनी आपल्या खांद्यावर घेतली. त्या उद्धव ठाकरेंच्या व्यक्तिगत खांदे करायचे
टीका चिरफारी करायची. तुम्ही स्वतः काय केलं ते पहिल्यांदा सांगा आणि नंतर दुसऱ्या टीका करा. ती विचारण्याची वेळ आज प्रधानमंत्रीच्या बाबतीत आलेली आहे. आणि त्यामुळं जी व्यक्ती देशाचा व्यापक विचार करत भवितव्याच्या संबंधीचे निर्णय घेत नाही आणि आश्वासन देत आहे की 2047 साली या देशाचा 13वी होती. आज आम्ही 24 सालमध्ये 47 म्हणजे आणखी किती होती, किती लोक जगणार, किती लोक राहणार माहिती. आणि म्हणून आजचे राज्यकर्ते तुमच्या हिताची दखल करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत नाही ही स्थिती. आज या जिल्ह्यात आपल्याला एकदा या जिल्ह्याचं नाव लौकिक देशामध्ये होतं. काँग्रेसचा विचार या देशाने खेळत परत होते. बैलपूर या ठिकाणी देशाची काँग्रेस एकत्रित झाली. महात्मा गांधींचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं. जवाहरलाल नेहरू त्या ठिकाणी हजर होते. मौलाना अब्दुल कलाम आझाद त्या ठिकाणी होते. राजेंद्र प्रसाद त्या ठिकाणी होते. ते असा ऐतिहासिक ठिकाण या जिल्ह्यात आहे. नंतरच्या काळामध्ये अनेक चांगले नेते मिळाले. मधुकरराव चौधरी असतील, अनेकांची नावं त्या ठिकाणी घेता येतील. त्यांनी राज्याचा विचार केला, विकासाचा विचार केला. या 10 वर्षामध्ये मोदींचं राज्य आलं. या राज्यामध्ये कोणती कारखानदारी नवीन वाढली. आज जगामध्ये सलग 80चं नाव इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO त्यांनी नुकताच जगाच्या वेगारीचा अहवाल प्रसिद्ध केला. आणि त्या अहवालामध्ये असं म्हणलंय की हिंदुस्थानामध्ये संवाद सर्व असतात, त्या संवादामध्ये 87 लेखात आहेत. 87% तरुणांना आज या देशात नोकरी नाही. ती नोकरी कशी देता येईल त्यासाठी सत्तेचा वापर करणं हे गरजेचं आहे. पण गेले 10 वर्ष 15 वर्ष या राज्यात या जिल्ह्यामध्ये नवीन उद्योग करते नाही. टेक्सटाईल खात आता याचा नवीन बघत होतो. लोक कापूस बघत होतो. अनेकांच्या घरात कापूस तिला किंमत चांगली मिळाली नाही. ती मिळाली आहे असल्याने त्यांचं कापूस घरात ठेवलं, तो कापूस बाहेर काढतात. आणि अपेक्षा ही होती की त्या कापसाला काही धंदा करता. केंद्र सरकारमध्ये आम्ही लोक असताना टेक्सटाईल पार्कची कल्पना पाहिजे. सगळ्या राज्यांना आम्ही लिहिलं की जिथं कापूस आहे तिथं टेक्सटाईल भाग करा. सत्ता बदलली. आमची 1870 गेली. भाजप म्हणजे 1870 म्हणजे या 10 वर्षामध्ये तिथं कापूस होतं. या खाद्याच्यामध्ये एकही टेक्सटाईल भाग निघाला नाही. तो काढला असता साधी घासाला काम मिळालं असतं, कापसाला किंमत मिळाली असती. पण इथं होणारा टेक्सटाईल भाग दुसऱ्या जिल्ह्यात फळबाग योजना ती आम्ही या देशामध्ये काढली. ती फळबाग योजना काढण्याच्या आधी तंतुस्वान शेतकरी अतिशय चांगलं केळीचं उत्पादन केलं. आणि भारताच्या बाहेर सुद्धा या मोहीम तयार झालेली केळी जायला लागली. हे इतक्या कष्टकरी शेतकऱ्याचं कर्तृत्व आज दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. अतिवृष्टी झाली, केळीचं नुकसान झालं. त्यासाठी पीक विम्याची योजना काढली. त्याच्यावरचं अनुदान शेतकऱ्याचं केळीचं पीक उद्ध्वस्त झालं तरी त्या अनुदान त्यांना मिळत नाही. आणि हे सांगतात आम्ही लोकांचंही बघतो. आज सगळं सरकारी यंत्रणा आहे तिचा उपयोग हुकुमशाहीसारखा केला जातो. झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य, तिचा आदिवासी मुख्यमंत्री आपल्या राज्याचं दुसरं मानण्यासाठी अनेकदा प्रधानमंत्र्यांसाठी प्रयत्न केले. निर्णय होत नाही. त्यांच्यावर टीका केली. आज काय झालं? लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांनी घालून
त्याचा परिणाम आज राष्ट्राच्या मुख्यमंत्री सुरुवामध्ये टीका केली म्हणून त्याला सुरू झाला. अरविंद केजरीवाल असं मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम त्यांनी शिक्षण संस्थेत केलं, अतिशय चांगलं काम त्यांनी आरोग्य सेवेत केलं, दिल्लीचा चेहरा बदलण्यासाठी कष्ट केले. सामान्य कुटुंबाचा हात नसतं. केंद्र सरकार सरकारी करते म्हणून मोदींच्या टीका टिप्पणी केली त्याला तुरुंगात टाकतात, मुख्य माणसाला तुरुंगात टाकतात. सरकारी यंत्रणेचा वापर त्याच्याच त्या ठिकाणी करतात. त्याचा अर्थ एक प्रकारची हुकुमशाही या ठिकाणी करतात. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि या देशाच्या शेवटच्या माणसाला सुद्धा समान अधिकार दिला. त्या घटनेने जे अधिकार प्रत्येकाला मिळाले त्या घटनेवर हमला करण्याचं काम असं मोदी सरकार करतं. ती घटना टिकली नाही तर तुमचं माझं भविष्य, तुमच्या माझ्या पुढच्या पिढीचं भविष्य उद्ध्वस्त झाल्याचं राहणार नाही. आज त्या घटनेवर संकट आणण्याचं काम आजच्या राज्यकर्त्यांनी केलं आणि लोकांनी त्याच्या टीका केली. तर ते सांगतात की आम्ही कुठे घटनेला असतात. एकच उदाहरण सांगतो. आत्ताच्या मोदी सरकारमध्ये हेगडे नावाचे एक मंत्री होते. ते मंत्री होते बंगलोरचे आणि त्यांनी भाषण केलं होतं. त्यांनी भाषण काय केलं की आम्हाला 400 घंटा जागा पाहिजे, त्याचं कारण आम्हाला या देशाची घटना बदलायची आणि घटना बदलून मोदींना अधिक अधिकार द्यायचा. आंबेडकरांनी तयार केलेली घटना ही या देशाच्या ऐक्याला मदत करणारी. असं त्या घटनेला सुरू मिळायचं काम तुम्ही करत असेल तर तुम्ही सामुदायिकपणानं शक्य करू आणि घटनेला धक्का लावणाऱ्या प्रवृत्तीला उद्ध्वस्त केल्याशिवाय आणि स्वसंस्था नाही ही भूमिका घेऊन आपण कामाला लागू हा अर्ज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या जवळ आणि त्यासाठी ही निवडणूक पद्धत मी सांगितलेली काही जिल्ह्यात जाऊन जाईल ठिकाणी मला शिक्षण दिसते. लोकांना बदल पाहिजे, लोकांना मोदी नको, लोकांना हुकुमशाही नको, लोकांना नेहरूंनी गांधींनी इंदिराजींनी जी लोकशाही दिली आहे, निवडणूक अधिकार दिला तो दर्शन करायचा आहे. आणि तो दर्शन करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्यांनी मिळून जी आघाडी केली तर त्याच्यामध्ये ठाकरे असतील, उद्धव ठाकरे, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, डाव्या कम्युनिस्ट असतील, रिपब्लिकन पक्ष असतील आणि सगळेजण एकत्र राहू आणि एक जबरदस्त शक्ती या राज्यात तुम्ही करू की जेणेकरून घटनेला आम्ही धक्का लावून देणार नाही. आणि त्या कामात तुमची मदत पाहिजे आणि त्यासाठी ही निवडणूक महत्वाची. मला आनंद आहे की शिवाय भारताच्या सारखा एक शेतकरी कुटुंबात आले व्यावसायिक म्हणून ओळख करणारा व्यक्तीच्या उमेदवारी म्हणून तुला सगळ्यांच्या समोर सादर केली. त्याची खून तुतारी वाजवणारा भाग आणि त्या खुल्या वस्तू वचन जाऊन मोठ्या वचनच्या विजयकडा मी तुम्हाला खात्री देतो की महाराष्ट्रात ठिकठिकाणी ही अवस्था आहे. लोकांचा पाठिंबा आहे आणि हे चित्र दुसऱ्या एका महाराष्ट्रात नाही, दक्षिण भारतात आहे, उत्तर भारतामध्ये आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम की मोदींची हुकुमशाही राजवट लोक उद्ध्वस्त केल्याचं राहणार नाही. ते ऐतिहासिक काम तुम्ही करावं अशाच प्रकारचा आग्रह या ठिकाणी मी करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. या निवडणुकीला आणखी काही सरकारची इच्छा त्यांच्या कार्यकर्त्यांची त्याच्या आमच्या सांगितले की आम्ही लोक त्या चौकशीच्या बाहेर जाणार